नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी 12वी बायोलॉजी NCERT लाईन टू लाईन इथे आपण शिकत असतो। तर आजचा आपला नवीन लेसन आहे जो की आहे प्लांट किंगडम। या अगोदर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण RS विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं। त्यामध्ये आपण मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांट आणि ॲनिमलिया हे असे 5 किंगडम पाहिले होते। पण आता या लेसनमध्ये आपल्याला प्लांट किंगडम हे सेपरेटली अभ्यास करायचा आहे। तर चला सुरुवात करूया। इन द प्रिवियस चॅप्टर वी लुक्ड ऑन द ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। तर इथं म्हणत आहे की RH विटाकर यांनी 1969 ला जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं तेच म्हणजेच मोनेरा, प्रोटिस्टा, फंजी, ॲनिमलिया आणि प्लांटी ते आपण या अगोदर पाहिलं होतं। ठीक आहे। तर आता प्लांटी किंगडमचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, विस्तारमध्ये अभ्यास करणार आहोत। वी मस्ट स्ट्रेस हियर दॅट अवर अंडरस्टँडिंग ऑफ द प्लांट किंगडम हॅज चेंज ओव्हर टाइम। तर यांनी इथं म्हणलेलं आहे जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा आपण प्लांट किंगडममध्ये आपलं जे अंडरस्टँडिंग होतं, आपली ती समज होती ती वाढत गेलेली आहे। Fungi and member of the Monera and Protista having a cell wall have now been excluded from the Plantae through earlier classification, place them in a same kingdom. तर या अगोदर काय झालं होतं की फंगाय, मोनेरा, प्रोटिस्टा हे सेल वॉल असल्यामुळे या सगळ्यांना एकत्र ठेवलं होतं आणि प्लांटीला हे वेगळं ठेवलं होतं, कारण यांचे कॅरेक्टरिस्टिक्स हे वेगळे होते, या ग्रुपशी जुळत नव्हते। सो दे सायनोबॅक्टेरिया दॅट आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ ब्ल्यू ग्रीन अल्गी आर नॉट अल्गी एनीमोर। कारण या अगोदर आपण पाहिलेलं आहे सायनोबॅक्टेरिया म्हणजेच बॅक्टेरिया आणि हे बॅक्टेरिया कशामध्ये येतं, किंगडम मोनेरामध्ये येतं आणि त्याला आपण किंगडम मोनेरामध्ये आपण बॅक्टेरियाची स्टडी करतो। सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ब्लू ग्रीन अल्गी। तुम्हाला असे वाटेल ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे अल्गीमध्ये हे येतं का, तर हे येत नाही। हा सगळ्यात मोठं कन्फ्युजन नेहमी पडतं, तर हे तुम्ही क्लिअर इथे करून घ्या की ब्लू ग्रीन अल्गी हे अल्गी नाही। ठीक आहे। तर ते काय आहे, किंगडम मोनेरामध्ये येतं जे की सायनोबॅक्टेरिया आहे आणि तो बॅक्टेरियाचा एक प्रकार आहे। ठीक आहे। तर चला, तर या लेसनमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या लेसनमध्ये आपण अल्गी, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे काय आहेत आणि हे या प्लांटी किंगडमच्या अंडरमध्ये येतात, तर याबद्दलची आपण व्यवस्थित माहिती इथे पाहणार आहोत। तर चला पाहूयात। इथे आता तुम्हाला हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे की आय थिंक एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण तुम्हाला मी इथे वरवरची माहिती देते। ॲट प्रेझेंट phylogenetic classification system based on the evolutionary relationship between the various organism are acceptable। यानंतर काय झालं, जसं जसं नवनवीन शोध लागत गेले तसे तसे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन होत गेले आणि त्यानुसार ऑर्गॅनिझममध्ये जे नवीन चेंजेस झाले ते आपण इव्हॉल्युशनरी चेंजेस जे झाले ते आपण ॲक्सेप्ट केले, आपण स्वीकारले। ठीक आहे। त्यानंतर आपण टॅक्झॉनॉमी तर पाहिलेली आहे। सायटोटॅक्झॉनॉमी म्हणजे काय हे लक्षात तुम्ही ठेवा। जेव्हा केव्हा सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन तुम्हाला आता इथे सायटोप्लाझम वाटणार, कन्फ्यूज नका हो। तर जेव्हा जेव्हा सायटोटॉक्झॉनॉमी येईल तेव्हा तेव्हा क्रोमोझोमल नंबरची स्टडी किंवा क्रोमोझोमल नंबरची इन्फॉर्मेशन याबद्दलची माहिती या सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये येते। ठीक आहे। तुम्हाला सायटो असल्यामुळे सायटोप्लाझम वाटेल, पण इथे सायटोटॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये ज्यामध्ये सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन देतात, कोणाची, क्रोमोझोम नंबर्सची, त्यांच्या स्ट्रक्चरची, त्यांच्या बिहेवियरची। ठीक आहे। तर त्याला म्हणतात सायटोटॅक्झॉनॉमी। तर चला आता आपण पुढे जाऊया। त्यानंतर इथे एक केमोटॅक्झॉनॉमी सुद्धा आहे। तर यामध्ये तुम्ही केमोटॅक्झॉनॉमी म्हणजे केमिकल कॉन्स्टिट्यूशन प्लांटमध्ये काय असेल त्याबद्दलची माहिती इथे आपण स्टडी करत असतो। फक्त तुम्हाला सायटोटॅक्झॉनॉमी का विशेष करून लक्षात ठेवायचं आहे, कारण ते सायटोप्लाझम कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे इथे मी सांगितलेलं आहे। तर चला आपण आता वळूया अल्गीकडे। मी तुम्हाला सांगते प्लांटीच्या अंडर काय येते, किंगडम प्लांटीच्या अंडर ह्या अल्गी येतं, त्यानंतर टेरिडोफाइट येतं, ब्रायोफाइट येतं, जिम्नोस्पर्म येतं आणि अँजिओस्पर्म येतं।
हे सगळे कशाच्या अंडर येतात तर प्लांटीच्या अंडर येतात, किंगडम प्लांटी ऑर्गॅनिझम. तर ही अल्गी काय आहे तर अल्गीमध्ये algae are chlorophyll bearing simple thalloid autotrophic and largely aquatic both freshwater and marine water organism. तर इथे काय सांगलं गेलेलं की जी अल्गी आहे हिच्यामध्ये क्लोरोफिल आहे, क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो, म्हणजेच ती ऑटोट्रॉपिक आहे. ठीक आहे, आणि ती ॲक्वॅटिक आहे आणि ती फ्रेश वॉटर गोड्या पाण्यामध्ये आणि खाऱ्या पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी आपलं जीवन जगू शकते. दे ऑकर इन अ व्हरायटी ऑफ अदर हॅबिटॅट, म्हणजेच ती या पाणी, खारे पाणी आणि गोड्या पाण्याशिवाय सुद्धा अजून दुसऱ्या निवाऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. ती कुठे येते तर मॉइस्ट स्टोन. मॉइस्ट म्हणजे असे दगड ज्याच्यामध्ये जे मॉइस्ट असतात, ज्याच्यामध्ये पाणी धरून असतं असे दगड. त्यानंतर सॉईल वरती, वूड वरती. ठीक आहे. सम ऑफ देम ऑल्सो ऑकर इन असोसिएशन विथ फंगी अँड ॲनिमल्स. तर इथं सांगितलेलं आहे की अल्गी ही लायकेन सोबत सुद्धा स्वतःचा कोलॅबरेशन करतं, असोसिएशन करतं आणि आपलं जीवन जगत असतं. आपल्याला माहिती आहे ना, अल्गी आणि फंगी या दोघांना मिळूनच लायकेन बनतं. ठीक आहे. तर मला हे सांगा की लायकेनमध्ये 2 पार्ट असतात, कारण अल्गी आणि फंगीने ते बनलेलं आहे. तर एक असतो मायकोबाइंट आणि प्लस फायकोबाइंट. तर फंगलचा पार्ट कोणता आहे आणि अल्गलचा पार्ट कोणता आहे तो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. या अगोदर मी तुम्हाला रिपीटेडली सांगितलं होतं की लायकेनमध्ये जो फायकोबाइंट आहे तो कसा लक्षात ठेवायचा आणि मायकोबाइंट हा कशाचा पार्ट आहे तो कसा लक्षात ठेवायचा हे मी तुम्हाला या अगोदर सांगितले होते. तर तुम्ही आता कमेंट सेक्शनमध्ये मला त्याचा आन्सर करा. ठीक आहे. द फॉर्म अँड साईज ऑफ अल्गी इज हायली व्हेरिएबल. तर ही अल्गी कशी आहे की डिफरंट शेपमध्ये, साईजमध्ये, डिफरंट रेंजमध्ये ही दिसते. ठीक आहे. कॉलनी फॉर्म करून राहते ज्यामध्ये की वॉलवॉक्स आहेत. ठीक आहे. फिलामेंटस आहेत त्यामध्ये अलोथ्रिक्स आहे, स्पायरोगायरा आहे आणि काही मराईन आहेत जे की केल्प्स आणि मासिव प्लांट बॉडीज. ठीक आहे. तर मराईन ज्या अल्गी आहेत त्याच्यामध्ये केल्प्स येतात आणि ज्या फ्रेश वॉटर आहेत त्यामध्ये वॉलवॉक्स येतं, युलोथ्रॉल्स येतं, स्पायरोगायरा येतं, युलोथ्रिक्स येतं आणि स्पायरोगायरा. द अल्गी रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल सेक्शुअल मेथड. म्हणजे आता ही अल्गी ही ऑलराऊंडर आहे. ती व्हेजिटेटिव्ह प्रोसेसने स्वतःचं रिप्रोडक्शन करते, त्यानंतर सेक्शुअल असेक्शुअल दोन्हीनी. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीचं होतं तर बाय द फ्रॅगमेंटेशन प्रोसेसने. इच फ्रॅगमेंट डेव्हलप इन टू द थॅलस आणि ते जे फ्रॅगमेंट बनतं ते थॅलसमध्ये कन्वर्ट होतं, थॅलसच्या फॉर्ममध्ये दिसतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय द प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाईप ऑफ स्पोर्स. जेव्हा ती व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन शो करते तेव्हा ती फ्रॅगमेंटेशन बनवते आणि त्याच फ्रॅगमेंटेशनचं पुढे थॅलॅमसमध्ये रूपांतर होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवताना ती झू स्पोर्स फॉर्म करते. ठीक आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवताना ती 2 गॅमेट फॉर्म करते, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फॉर्म करते आणि त्यातूनच ते काय होते की आपलं रिप्रोडक्शन शो करतं. ठीक आहे. फ्युजन ऑफ 2 गॅमेट डिसिमिलर इन साइज इन अ स्पेसिस ऑफ युडोरिनरी टर्म ॲज द अनआयसोगॅमस. आता यामध्ये रिप्रोडक्शन 2 टाईपचं आहे. एक आयसोगॅमस रिप्रोडक्शन शो होतं आणि अनआयसोगॅमस. जेव्हा बोथ मेल आणि फिमेल गॅमेट हे सेम सिमिलर साईजचे असतात, जसे की जे फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरामध्ये, युलोथ्रिक्समध्ये जे गॅमेट असतात ते कसे सेम साईजचे असतात, सेम शेपचे असतात. तर ते बोथ मेल आणि फिमेल गॅमेट सारखे असल्यामुळे तिथं आयसोगॅमस म्हणलं गेलं त्याच्या रिप्रोडक्शनला. पण एक्सेप्शन आहे इथे, युडोरिना आहे. याच्यामध्ये काय होतं की जे फ्युजन होणारे 2 गॅमेट असतात, मेल आणि फिमेल गॅमेट, त्यांची साईज ही वेगवेगळी असते, म्हणजे डिसिमिलर इन साईज असतं आणि तेव्हा त्यांचं फ्युजन होतं, त्याला अनआयसोगॅमस असं म्हणलं गेलं. ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये फ्युजन बिटवीन वन लार्ज अँड नॉन मोटाईल स्टॅटिक फिमेल गॅमेट, स्मॉलर मोटाईल मेल गॅमेट इज टर्म ओगॅमस. आता तिसरी टर्म इथं आलेली आहे, ओगॅमस. आता ओगॅमस म्हणजे काय? एक गॅमेट कसं असतं तर एक गॅमेट हे मोटाईल असतं आणि दुसरा गॅमेट हे नॉन मोटाईल असतं.
आणि या बोथ गॅमेट जेव्हा फ्युजन होतं त्या प्रोसेसला, त्या रिप्रोडक्शनला काय म्हणतात, ओगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. तर इथे आपण 3 टाईपचे रिप्रोडक्शन शिकलेलो आहोत अल्गीमध्ये, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस, ओगॅमस. ठीक आहे. तर या ओगॅमसचं एक्झाम्पल आहे वॉलॉक्स. पुन्हा एकदा सांगते, आयसोगॅमसचं एक्झाम्पल काय येणार आहे तर स्पायरोगॅरिया. अनआयसोगॅमसचं एक्झाम्पल काय येणार आहे तर युडोरिना आणि त्यानंतर ओगॅमसचं एक्झाम्पल येणार आहे वॉलॉक्स आणि फकस. ठीक आहे. तर हे झालं अल्गी, जी आता आपण पाहिलेली आहे अल्गी. अल्गी आर युजफुल टू मॅन इन अ व्हरायटी ऑफ वेज. आता याचे आपल्याला कशामध्ये अल्गीचे इम्पॉर्टन्स आहेत, उपयोग आहेत, ते इथे आपल्याला सांगितलेलं आहे. अल्गी आर व्हेरी युजफुल व्हरायटी ऑफ वेज. ॲट लिस्ट हाफ ऑफ द टोटल कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरीड आउट बाय अल्गी. हे बघा, जे आपल्या पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईड असतं ते फिक्सेशन करण्याचं काम करतं कोण, ही अल्गी करते. हाफ ऑफ द टोटल कार्बन म्हणजे अर्धा जेवढा कार्बन आहे, आपण म्हणतो ना 0.3% कार्बन आहे, तर त्याच्या हाफ कार्बन हे फक्त अल्गी एकटा काय करतो, डिफ्यूज करतो, स्वतःमध्ये काय करतो, डिफ्यूज करतो. Being photosynthetic, they increase the level of dissolved oxygen in their immediate environment. आणि आपल्याला माहिती आहे अल्गी ही ऑटोट्रॉपिक आहे, क्लोरोफिल बिअरिंग प्लांट आहे आणि त्यामुळे काय आहे, ही अल्गी स्वतःमध्ये जे ऑक्सिजन आहे बाहेरचं, कारण ती फोटोसिंथेसिस करते त्यामुळे ते ऑक्सिजन स्वतःमध्ये डिझॉल्व करून घेते. ठीक आहे. दे आर ऑफ द पॅरामाउंट इम्पॉर्टन्स ॲज प्रायमरी प्रोड्युसर्स ऑफ एनर्जी रिच कंपाऊंड विच इज फॉर्म बेसिस ऑफ द फूड सायकल ऑल ॲक्वॅटिक ॲनिमल. आणि ती स्वतः काय होते, फूड म्हणून अदर ॲक्वॅटिक ॲनिमलच्या यूजमध्ये येते. मेनी स्पीसीस ऑफ पोर्फायरिया, लॅमरेनिया, सार्गम आर अमॉंग द 70 पीसेस ऑफ मेरीन अल्गी युज्ड ॲज अ फूड. आणि ही अल्गी ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज होतं. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की पोरफेरा, लॅमिनारिया, सर्गॅसम हे काय आहेत तर अल्गी आहेत आणि हे फूड म्हणून खाल्ल्या जातं. सर्टन मरीन ब्राउन अँड रेड अल्गी प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ हायड्रोकोलाइड्स वॉटर होल्डिंग सबस्टन्स. आणि हे जे अल्गी आहेत काय करतात, रेड अल्गी आणि ब्राऊन अल्गी हे डिफरंट टाईप ऑफ अल्गी आहेत. तर हे अल्गी काय करतात की स्वतःमध्ये हायड्रोकोलाइड्स आहेत त्यांच्याकडे, ज्याच्यामध्ये ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. ठीक आहे. अल्गिन ब्राउन अल्गी अँड कॅरेग्रीन रेड अल्गी. ओके. विच आर यूज कमर्शियली. अगार, आता हे लक्षात ठेवा, अगार वन ऑफ द कमर्शियल प्रोडक्ट ऑबिडंट फ्रॉम द Gilidium and Gracilaria are used to grow microbes and in preparation of ice cream and jellies. आपण म्हणतो ना अगार जेल आहे जे की प्रिझर्वेशनसाठी यूज होतं, आईस्क्रीम प्रिपरेशनसाठी, जेलीज प्रिपरेशनसाठी जे अगार जेल यूज होतं ते कशापासून बनतं तर या अल्गीपासून बनतं. आणि कोणत्या अल्गीपासून बनतं त्याचे नाव काय तर जिलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. अगार जेल जे आहे जे की प्रिझर्वेशन करण्यासाठी यूज होतं, त्यानंतर आईस्क्रीम जेलीज प्रिझर्वेशन बनवण्यासाठी यूज होतं, ते अगार कशापासून बनतं तर जिलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया या अल्गीपासून बनतं. जिलिडियम, ग्रॅसिलॅरिया. मी रिपीटेडली का करत आहे, पुन्हा रिपीट का करत आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात ते बसलं पाहिजे. अगार आहे जे अल्गीपासून बनतं, तो कोणत्या जिलिडियम किंवा गेलिडियम म्हणा तुम्ही. अगार गेलिडियम, ग्रॅसिलॅरिया ग्रास खायला. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. गेलिडियम ग्रॅसिलॅरिया. क्लोरेला अ युनिसेल्युलर अल्गी रिच इन अ प्रोटीन. आता क्लोरेला आहे ते युनिसेल्युलर अल्गी आहे. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलची अल्गी आहे. ती स्वतः प्रोटीन रिच आहे आणि त्यामुळे प्रोटीन रिच आपण फूड घेत असतो. कशामध्ये, जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो प्रोटीन रिच फूड घेत असतो, किंवा जेव्हा आपण एक्झरसाइज, डाएट, जिम प्लॅन करतो तेव्हा आपण हे प्रोटीन रिच प्रोडक्ट जे घेत असतो, सप्लिमेंट जे घेत असतो ते ह्या क्लोरेला युनिसेल्युलर अल्गीपासून बनतात. The algae are divided into 3 main classes: chlorophyceae,
फिओफायसी आणि रोडोफायसी. तर यानंतर ही अल्गी ही 3 मोठ्या ग्रुपमध्ये कशी झालेली आहे, डिवाइड झालेली आहे. तर इथे आपण ती सुद्धा पाहूया. क्लोरोफायसी. आता क्लोरोफायसी म्हणजे काय, याच्यामध्ये क्लोरोफिल बेरिंग कंपोनंट असेल म्हणूनच याला क्लोरोफायसी असं म्हणलेले आहे. आणि याला ग्रीन अल्गी म्हणतात, कारण क्लोरोफिल हे फोटोसिंथेसिससाठी ग्रीन प्लांटमध्ये झाडं का ग्रीन दिसतात, तर क्लोरोफिल पिगमेंट असल्यामुळे. तर हे ग्रीन अल्गी म्हणून इथे ओळखलं जातं. यामध्ये कोणकोणते क्लोरोफिल असतात, तर यामध्ये ए आणि बी क्लोरोफिल असतात. ठीक आहे, तुम्हाला याच्यापेक्षा इथे तुम्हाला खूप क्लिअरली कळणार आहे. तुम्ही फक्त एवढा चार्ट जर लक्षात ठेवला, हा चार्ट जर लक्षात ठेवला, तर इथूनच तुम्हाला क्वेश्चन बनणार आहेत. आपली ही स्टडी कशी असणार आहे, एका गोलच्या उद्देशानं आहे. उद्देश आहे यामागे की आपल्याला हाय स्कोरिंग करायचं आहे. कसं, स्मार्ट स्टडी करून. तर तुम्ही तेवढं न वाचता तुम्ही जर एवढा चार्ट जरी लक्षात ठेवला, तर तुम्हाला ही अल्गी पूर्ण स्टडी करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर क्लास अल्गीमध्ये आपण पाहिले की 3 क्लासेस आहेत, ज्यामध्ये क्लोरोफायसी आहे, फिओफायसी आहे, रोडोफायसी आहे. तुम्ही जेव्हा प्रिव्हियस क्वेश्चन पाहता त्याच्यामध्ये या रोडोफायसी विचारलं गेलेलं आहे की रोडोफायसीमध्ये कोणता मेजर पिगमेंट असतो किंवा कोणते मेजर पिगमेंट असतात किंवा त्याच्यामध्ये स्टोर्ड फूड कोणतं असतं. तर तुम्हाला सांगता आलं काय, रोडोफायसीमध्ये फ्लोरिडिन स्टार्च असतं, फिओफायसीमध्ये मॅनिटोल आणि लॅमेरिन असतं, क्लोरोफायसीमध्ये स्टार्च असतो. ठीक आहे, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर आपण या टेबल चार्टचा आता स्टडी करूया. क्लास क्लोरोफायसी फर्स्ट. हे सगळं आपण कशाच्या अंडर स्टडी करत आहोत, अल्गीच्या अंडर. ठीक आहे, हे अल्गीचे क्लासेस आहे, अल्गी यामध्ये डिवाइड झालेली आहे. क्लोरोफायसिस म्हणजेच काय, ग्रीन अल्गी. क्लोरोफायसीला ग्रीन अल्गी म्हणतात. याच्यामध्ये मेजर जे पिगमेंट आहेत ते आहे ए आणि पिगमेंट बी. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी यामध्ये आहे. स्टोर फूड हे स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोर होतं. सेल वॉल सेल्युलोजने बनलेली आहे. आता हे इथे जे आहे 4-8 इक्वल अपायकल, हे एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, बट तुम्ही लक्षात सगळं एकदा आपण ओव्हरलुक करायचं. ठीक आहे, 4-8 इक्वल अपायकल फ्लॅजेलर नंबर अँड पोझिशन ऑफ इन्सर्शन असतात. हॅबिटॅट कसं आहे, फ्रेश वॉटरमध्ये असतं, ब्रॅकिश वॉटर आणि साल्ट वॉटरमध्ये. आता ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय, जिथे फ्रेश वॉटर साल्ट वॉटर हे एकत्र येतात, म्हणजे तिथे अशी असते कंडिशन की फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर एकत्र येते, ते ब्रॅकिश वॉटर असतात. त्या ठिकाणी सुद्धा हे क्लोरोफायसी येतं. ठीक आहे, फिओफायसीला कॉमन नेम आहे ब्राऊन अल्गी. फिओफायसीला कॉमन नेम काय आहे, ब्राऊन अल्गी. यामध्ये कोणते पिगमेंट असतात, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी. त्यामध्ये फिकोझॅन्थिन येतं, स्टोर्ड फूड मॅनिटोल आणि लॅमेरिनमध्ये. स्टोर्ड फूड कोणत्या फॉर्ममध्ये असतं, मॅनिटोल आणि लॅमेरिन. सेल वॉल सेल्युलोजने बनलेली असते आणि अल्गिनने बनलेली असते. ठीक आहे, फ्लॅजेलर नंबर अँड पोझिशन 2 आणि अनइक्वल लॅटरल आहेत. हॅबिटॅट कसं आहे, फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर, साल्ट वॉटर. ठीक आहे, हे तिन्ही पण फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर आणि साल्ट वॉटरमध्ये मिळतात. ठीक आहे, फ्लॅजेलर नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता रोडोफायसीकडे कॉमन नेम आहे याचं रेड अल्गी. मेजर पिगमेंट कोणतं आहे, क्लोरोफिल ए आणि डी. त्याला फायको इरिथ्रिनमुळे याला रेड कलर येतो, याला फिकोझॅन्थिनमुळे ब्राऊन कलर येतो. ठीक आहे, फ्लोरिडिन स्टार्च असतं आणि सेलवॉल सेल्युलोज पेक्टिन पॉलिसल्फेट इस्टरनी ही बनलेली असते. तर पुन्हा एकदा रिकॉल करूया. क्लोरोफायसी ग्रीन अल्गी, त्यामध्ये क्लोरोफिल ए आणि बी, स्टोर्ड फूड स्टार्च, सेल वॉल सेल्युलोजने बनलेली असते. फिओफायसी ब्राऊन अल्गी म्हणतात. ब्राऊन कलर का येतो, कारण त्याच्यामध्ये फिकोझॅन्थिन असतात. फिकोझॅन्थिन हे तुम्हाला विचारतात. जे अल्गी आहे फिओफायसी, ती ब्राऊन अल्गी म्हणून का ओळखल्या जाते, कारण त्याच्यामध्ये कोणता पिगमेंट आहे, फिकोझॅन्थिन. आणि क्लोरोफिल कोणते भेटतात, ए आणि सी. आणि रोडोफायसीमध्ये रेड ग्रीन अल्गी म्हणतात. क्लोरोफिल ए आणि डी असतं आणि त्याला मेजर पिगमेंट त्यामध्ये कोणतं असतं, फायको इरिथ्रिन, त्यामुळे त्याला रेड कलर येतो. स्टोर्ड फूड क्लोरोफायसीमध्ये स्टार्च असतं, फिओफायसीमध्ये मॅनिटोल लॅमेरिन आणि रोडोफायसीमध्ये फ्लोरिडिन स्टार्च. ठीक आहे, हे इथं अल्गीच्या बाबतीत सगळं इथे आपण पाहिलेलं आहे.
आता येऊया ब्रायोफाईटकडे. ब्रायोफाईट काय आहे तर हे अम्फिबियन आहेत, प्लांटचे अम्फिबियन आहेत. जसे आपले जेव्हा आपण ॲनिमलिया स्टडी करणार आहोत तिथे आपण ॲम्फिबियन सुद्धा स्टडी करणार आहोत. तर त्यासारखं हे प्लांटचे ॲम्फिबियन कोण आहेत तर ब्रायोफाईट आहे. यामध्ये मॉसेस आणि लेवर वर्ड्स येतात जे की मॉइस्ट शेडेड प्लेसमध्ये दिसतात. मॉइस्ट आणि शेडेड प्लेसमध्ये, जिथे सावली असेल अशा ठिकाणी थंड वातावरणामध्ये हे आपल्याला आढळतात. हे काय आहे? ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. तर तुम्हाला असं विचारू शकतात की प्लांट किंगडमचे ॲम्फिबियन कोण आहेत तर प्लांट किंगडमचे ॲम्फिबियन कोण आहेत? ब्रायोफाइट्स. आता याला ॲम्फिबियन्स का म्हणतात? कारण हे प्लांट टेरेस्ट्रियलवर असतात, टेरेस्ट्रियल जमिनीवर असतात, पण त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशामध्ये होतं? पाण्यामध्ये होतं.